स्क्रीनवर दिसणारे हे पोलीस इन्स्पेक्टर आकाश आहेत आणि त्यांच्या सोबत दिसणारी महिला म्हणजे त्यांची पत्नी जान्हवी. आकाश यांची 2023 मध्ये सब इन्स्पेक्टर म्हणून निवड झाली होती आणि सध्या त्यांची पोस्टिंग हरदोईमध्ये आहे. तर झालं असं की 30 मे 2025 रोजी संध्याकाळी 4:30च्या सुमारास आकाश आणि त्यांची पत्नी काही कामानिमित्त लखनौमध्ये आले होते. त्यावेळी जान्हवी स्वतः कार चालवत होती, पण कार चालवतानाच ती मोबाईलवरही बोलतही होती. आता त्याच रस्त्यावर 25 वर्षाचा साहिर आपल्या नातेवाईकांच्या 10 वर्षाच्या मुलाला घेऊन जात होता आणि तेवढ्यात भरधाव वेगात येणारी जान्हवीची कार त्याच्या गाडीवर जाऊन धडकली. धडक इतकी भयंकर होती की साहिरचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्या मागे बसलेला 10 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आणि त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. लोकांचं म्हणणं आहे की अपघात झाल्यानंतर जान्हवीने कार घेऊन तिथून पळून जाण्याचाही प्रयत्न केला, पण आजूबाजूच्या लोकांनी कारचा पाठलाग करून तिला थांबवलं. यानंतर संतप्त नागरिकांनी तिला ड्रायव्हिंग लायसन्स दाखवण्यास सांगितले. तुम्हाला गाडी चालवण्याचा अधिकार कोणी दिला असा प्रश्नही विचारला. तेव्हा पोलीस इन्स्पेक्टर साहेबांचं एक कथित वक्तव्य समोर आलं. ते म्हणाले, आता जे व्हायचं होतं ते झालं, आता हे सगळं पाहून काय उपयोग. पण विचार करा, एका चुकीमुळे एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. साहिर हा घरातला एकमेव कमावणारा मुलगा होता. त्याचे वडील कॅन्सर सारख्या गंभीर आजाराने त्रस्त होते. घर चालवण्यासाठी आणि वडिलांच्या उपचारासाठी साहिर दिवसभर काम करायचा, पण जास्त पैसे मिळावेत म्हणून रात्री सुद्धा काम करायचा आणि आज त्याच घराचा आधारच निघून गेला. खरं सांगायचं तर या देशात गरीब असणं हा जणू काही गुन्हाच बनत चालला आहे, कारण मोठ्या माणसांच्या चुका अनेकदा पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर झाकल्या जातात, पण गरीब माणसाच्या वाट्याला मात्र न्यायासाठी संघर्षच येतो. आता या प्रकरणात पुढे काय होणार? जान्हवीला शिक्षा होणार का? तिच्यावर कठोर कारवाई होणार का? की हे प्रकरणही काही दिवस चर्चेत राहून नंतर शांत होणार? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.